हालेलुया. आजच्या म्हणण्यासाठी देवाचं वचन आहे रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 9व वचन. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रीतीमध्ये ढोंग नसावे. आणि पुन्हा 8व्या वचनामध्ये जर पाहिलं 13 अध्याय 8वं वचन, एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाच्याही ऋण्यामध्ये तुम्ही राहू नका. मित्रांनो, देवाचं वचन सर्वप्रथम जर कशाला प्राधान्य देत असेल तर ते प्रेमासाठी आहे, प्रीतीसाठी आहे. होय, वचन सांगतं त्यानं तुमच्यावर प्रीती केली आणि तुमच्यासाठी स्वतःचा जीव दिला. आज तुम्ही समाजामध्ये राहत असताना, तुम्ही जगामध्ये वावरत असताना काय तो देवाचा प्रीतीचा आत्मा तुमच्यामध्ये आहे काय? वचन सांगतं जर प्रीतीचा आत्मा माझ्यामध्ये आहे तर काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये असतील. प्रीती सहनशील आहे, तुमच्यामध्ये सहनशीलता असेल. प्रीती परोपकारी आहे, तुमच्यामध्ये परोपकारिता असेल. तुम्ही कोणाचा हेवा करणार नाही, तुम्ही कधी बढाई मारणार नाही, तुम्ही कधी फुगणार नाही, चिडणार नाही, गैरशिस्त वागणार नाही आणि तुम्ही कधीही स्वतःच सारखं पाहणार नाही. प्रियांनो, जर या प्रकारे तुम्ही वागता, या प्रकारे जर तुम्ही इतरांवर प्रीती करता, लक्षात ठेवा प्रीतीचा आत्मा तुमच्यावर विराजमान झालेला आहे. देव प्रीतीच्या आत्म्याद्वारे तुम्हाला चालवत आहे आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणत आहे. देव या वचनाद्वारे आशीर्वादित करो.